हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला आता सूर्यनारायणाला पाणी घालते, दर्शन वगैरे घेते। आज ऊन पडले छान मस्त, सकाळी हे कोवळं ऊन असतं आणि उन्हात बसायला तर खूपच छान वाटतं कारण इतकी थंडी वाढली आहे ना। तुमच्याकडे आहे का जास्त थंडी? कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चला तर सईला आहे ना, आता निवडणूक आहे आमच्या इकडे, त्यामुळे सईला 3 दिवस शाळेला सुट्टी आहे। आजपासून तर बुधवारपर्यंत सईला सुट्टी आहे, तर मग आज थोडी निवांत सुटली। रोज सईची शाळा 8 वाजता असते, त्यामुळे सकाळी लवकर उठावं लागतं, डबा वगैरे असतो। पण आज काही नव्हतं जास्त काही आणि सईचे पप्पांचीही ड्युटी दुपारचीच आहे। चला मग म्हटले चला थोड्या वेळानं उन्हामध्ये बसू आणि मग कामाला सुरुवात करू। चला तर आता आहे ना, चहा तर सोडलेला आहे मी आता, म्हणजे असं 1-2 दिवसापासून नाही पिते। म्हटले चला कारण आहे ना, भरपूर माझी उष्णता वाढत असते, तोंड वगैरे येत असतं ना। आत्ताच येऊन गेलं, म्हटले नको, खूपच त्रास होतो, बोलता पण येत नाही, म्हणून आता थोडंसं सोडले। आणि माझ्यामुळे सई पण आहे ना, दूध प्यायला खूप नाटकं करते आणि मी घेतलं का मग तीही घेते। चला तर मी आता दूध वगैरे घेते। गुड मॉर्निंग सई। गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना, मावशींना। मावशींना। सई बघा, सई सकाळी उठल्यानंतर लगेच दूध दिलंय तिला, मस्त दूध पिऊ राहिली हो ना बाळा? हा, त्याच्यानं काय भेटतं? ते छान कॅल्शियम। कॅल्शियम। आणि सगळ्या तुझे जे बघतात छोटे छोटे मुलं, त्यांना सांग ना तुम्ही पण पिझ्झा सांग। दोन्ही सकाळी सकाळी उठल्यावर दूध प्यायचा, दूध ताकद येते, ताकद येते, हा मन मोठं पण होतो, मोठं पण होतो का? ओके, घ्या मी पिऊन घ्या। सरप्राईज मिळतं, सरप्राईज भेटतं संपल्यावर हो ना? हा चॉकलेट। हा सई पण उठली होती, मग तिला हे दूध दिलं, तोपर्यंत तिच्या शेजारी बसावंच लागतं। आणि मग त्यानंतर म्हटले चला आता हिचंही थोडंसं पोट भरलं आहे, तोपर्यंत आता पटपट कामं आवरून घेऊ। आई उठलेल्या होत्या, आईंचीही चालू होती, काही नाही काही मुली पण उठले असतात ना, छोटे आमचे बाळ दोन्ही सोबत उठतात, त्यांनाही मग थोडंसं खेळवतात ते तिकडे सकाळी। आणि आता इकडे ना, मी कपडे वगैरे वॉश वगैरे केले होते, तर मग इकडे आता वाळत टाकून देते आणि याच्यावरच टाकते कारण पटकन वाळतात, कारण खूप सारे कपडे असतात, कारण आता बाळ पण आहे ना, मला बाळांचे कपडे खूप निघतात, मग असतात ते खूप सारे, त्यामुळे मग आम्ही याच्यावरच टाकतो असं। कारण बऱ्याच ताई बोलल्या होत्या का ते स्टँड घे, पण स्टँड ठेवायला पण जागा नाही इथे ना जास्त, त्यामुळे काही आमच्या मागच्या गॅलरीमध्ये पण असतात कपडे। तर चला मग म्हटले आता पहिले ना, मी कपडे वगैरे वॉश वगैरे करून घेतली आणि देवपूजा तर मामा किंवा आई दोघांपैकी म्हणजे ज्यांना जमेल ते दोघींपैकी कोणीही करतं, आई किंवा मामा करत असतात। तर सकाळी पण आई मला कामामध्ये थोडीफार मदत करत असतात, कारण सकाळची कामे थोडी आपले सकाळीची काम म्हणजे थोडी धावपळीचीच असतात, पटपट कामं आवरायची, तरी पण आता असंही आहे घरी, त्यामुळे काही नाही वाटत एवढं। आणि आता मग माझे कपडे वगैरे वॉश केले, घर वगैरे झाडलं आणि त्यानंतर आता मी फरची वगैरे पुसून घेते लादी। तर ते आपले स्वामींचं गाणे टी व्हीवरती चालूच असतात, कारण खूप छान वाटतं आणि कामालाही अजिबात कंटाळा येत नाही, एकदम प्रसन्न वाटतं। आणि काल मला एका ताईंची कमेंट होती की 7 घोड्यांच्या फ्रेमबद्दल माहिती सांग, तर लवकरच तुम्हाला तो पण व्हिडिओ येईल, 7 घोड्यांच्या फ्रेमबद्दल माहिती सांगेल, कारण बऱ्याच ताई विचारत होत्या। आणि जे माझ्या सोफ्याच्या साईडला ते झाड दिसतंय ना, तर ते ना म्हणजे ते मी कधीतरी पाणी टाकते तरी खूप छान आणि असं मोठे मोठे होत चाललेले आहे, म्हणजे त्याला जास्त पाण्याची किंवा उन्हाची जास्त काही गरज नाही, आणि एक म्हणजे आपली विंडो आहे तिथून हवा येत असते, त्यामुळे जास्त काही नाही। आणि चला तर घराचाही पटकन आवरून घेतलं की त्यानंतर मग नाश्ता वगैरे करायचा, स्वयंपाक वगैरे, बाकीचे आपले दुपारची कामं।
चला तर आज मस्त आलू पराठा केला होता नाश्त्यासाठी. मग आमचा सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला. मग नाश्ता चहा पाणी सगळं झालं होतं, स्वयंपाक पण झाला होता. तर आता इकडे ना भांडे वगैरे निघाले होते ते घासून घेतले. अजून जेवण तर आता नाश्ता झाला, स्वयंपाक करून ठेवलेला होता. नाश्त्यानंतर आता दुपारी जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवायचं असं. कारण आता हिवाळीची ना खूप म्हणजे थंडीची ना खूप भूक लागते सकाळी. मग सकाळी छान असं गरमागरम काहीतरी खावं असं वाटतं थंडीमध्ये. मग म्हटलं चला आलू पराठे करूया. मग खूप छान झाले आलू पराठे. तुम्ही बघितले ना तर रेसिपी पण म्हणजे एकदम साध्या सोप्या पद्धतीत केलेली आहे. रेसिपी काही डिटेलमध्ये दाखवली नाही आहे. तर आता भांडे वगैरे घासते, किचन वगैरे स्वच्छ करते आणि त्यानंतर आपली दुपारची कामं. चला तर आपल्या कलेक्शनमध्ये छान मस्त आहे ना, तुम्ही शॉर्ट बघितलंच असं सगळ्या ताईंनी. आणि राजलक्ष्मी पैठणी घेऊन आली सगळ्या ताईंसाठी. आणि सगळं तुम्हाला हे माझी साडीच या चॅनलवरती बघायला भेटेल. ज्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केले नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा किती सुंदर वाटते ना हे सगळे पॅटर्न. यामध्ये कोणते कोणते कलर आहे, खूप कलर आलेले आहे आपल्या राजलक्ष्मी पैठणीमध्ये. सगळं तुम्हाला प्रियांका साडी जो बघायला भेटेल. तर नक्की प्रियांका साडी चॅनलला व्हिजिट करा आणि साडी खरेदी करा. भरपूर स्टॉक आलेला आहे, नवीन कलेक्शन आलेले आहे. पण आपल्याला या चॅनलवर नाही दुसऱ्या चॅनलवरती जाऊन बघा. मम्मी छान दिसते ना साडी आणि कशी एकदम चापून चुपून बसली आहे. खूप सुंदर आहे बघा पदर तर बघा किती सुंदर. पॅटर्न आणि क्वालिटी एक नंबर भेटले आपल्याला. नाही तर आपल्याला राजहंसची क्वालिटी एक नंबर आहे. चला तर आता रील काढत होतो तर शॉर्ट काढलेला आहे. शॉर्ट येईल. जास्तीत जास्त आपल्या ताईंना, तुमच्या बहिणींना, ताईंना, मावशींना जास्तीत जास्त शेअर करा आणि साडी खरेदी करा. आणि आपल्या चॅनलची लिंक पण सगळ्या ताईंनी घ्या. प्रियांकाच्या चॅनलला तर दिलेली आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. नक्की तो चॅनल मध्ये पण येईल. तर त्या चॅनलचं नाव पण सांग. प्रियांका साडीच आहे माझ्या चॅनलचं नाव. त्यावरती तुम्हाला सगळे साड्यांचे व्हिडिओ, कालचे व्हिडिओ सांगितलंच असं मी सगळ्यांना. आणि भरपूर ताई 2 दिवसापासून कॉल करताय, ताई साड्या का येईना, साड्या का दाखवना. तर तेच चाललं होतं. तर ब्लॉग मध्ये नाही सध्या तो आहे ना ब्लॉग चॅनल आहे ना, मग बिझनेस मध्ये जाईल, रूपांतर होईल त्याचं. त्याच्यामुळे ते आता ब्लॉग डेली ब्लॉग तुम्हाला प्रियांकाचे त्याच्यावर बघायला भेटणार आहे. कारण साड्यांच्या आणि लाईव्हमुळे तुम्हाला ब्लॉग भेटत नव्हतं. तुम्ही मग एकच काहीतरी बघायच्या भरपूर ताई. त्याच्यामुळे आता ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू राहणार आहे आणि साड्यांचं चॅनल आपला नवीन होणार आहे, तो प्रियांका साडी. आणि आपल्याकडे गाऊन पण आलेले आहे, ते पण तुम्हाला शॉर्ट पण त्यांचा. आणि उद्या व्हिडिओ पण येतील त्याच्यावर आपण लाईव्ह वगैरे घेऊ ना, मग आपण सगळे शेअर करू. चला सगळ्यांना बाय बाय. चला तर दुपारी ना मग साड्यांचे शूट वगैरे करायचं असतं. मग तिकडे गेले होते शूट करण्यासाठी. ते झालं त्यानंतर मग आली घरी. आणि इकडे मामा ना आज रविवारचा आठवडे बाजार होता, भाजीपाला घेऊन आले होते. इकडे सई आणि आई भाजीपाला निवडत होते, भरत होते. सईला खूप आवडतं निवडायला. चला तर आता मी छान मस्त रेडी झाले. मस्त ही बांधणीची साडी घातलेली आज आणि आता चालली आहे बाहेर. कुठे चालले तर चला बाय बाय. मी प्लॅनतून साडी फोटो काढले. चलो.
चला तर आहे ना लग्नाला आहे ना खूपच उशीर झाला होता. तर लग्न कोणाचं होतं तर माझी जाऊबाई आहे ना, लहान्या जाऊबाई, त्यांच्या भावाचं, म्हणजे भावाचंच लग्न होतं असं. तर माझ्या सगळ्या जाऊबाई पण आल्या होत्या, माझ्या काही पुतण्या होत्या, ही माझी पुतणीच आहे. तर सगळ्यांना हाय करत होती. आता आम्ही पहिले जेवण केलं होतं, कारण लग्न आहे ना म्हणजे 9:30 वाजले होते, तरी पण नवरदेव काय आला नव्हता. आमच्या इकडे लग्नाला थोडा उशीरच होतो. आणि त्यानंतर फोनची बॅटरी संपली होती, त्यामुळे मी पुढचं शूट काय घेतलं नाही. तर लग्न आहे ना 9:45च्या दरम्यानमध्ये लागलं. खूप थंडी होती म्हणून मी पदर घेऊन पूर्ण पॅक करून बसले. चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.